हेलो 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 मॉनिटर जवळ आहेत ना त्यांना जरासं माझं पाहिजे. हां थोडंसं जरा सहकार्य करा. हॅलो शेख शेख हॅलो हॅलो हॅलो. बरं आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? अगदी कानाकोपऱ्यात जर येत नसेल तर निश्चित सांगा. हा बाहेरचा आहे त्यांनी पण सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी दामोदे बुवा शाहिरांना या ठिकाणी विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी शाहिरांनी घेऊन यायचे. जरा थोडासा त्यांना वाट द्या. शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू मला गुराचा मी लाकडी भुसाग. शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग. तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे. एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे.
हे रसिक राजा, हा अजान पामर हे विनवणी तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मी दास या कलेचा आज आलया रणात, हे मायले कराच आहे तुमचं माझं नातं. मी दास या कलेचा आज आलया रणात, हे मायले कराच आहे तुमचं माझं नातं. हे मायले कराच आहे तुमचं माझं नातं. हे माय बापा तुझ्या चरणात, मग हीच माझी मानवंदना. अरे माय बापा तुझ्या चरणात, आणि हीच माझी मानवंदना. स्वामी सुख करता दुःख हरता विघ्न हरता गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम किवारण करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राहण्यावार हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे आयोजित शक्ती आणि तुला असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्रीनाथ मंडळ शाखी राजे श्रीकाम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय बेटा नृत्य कला पथक तामांड बेतावाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम प्रसिद्ध प्रेक्षकांना शाखीरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः माझ्या आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की आज आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने आजच्या या कार्यक्रमाची मजा घेतात. आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी आभार माने श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे या मंडळाने या छोट्याशा कलाकाराला या अजान कलाकाराला या सेवेची संधी दिलेली आहे. प्रथमतःच या ठिकाणी मित्रांनो आपले लाख लाख आभार मानतो आणि सांगायला एक अभिमान वाटतो
की आज या मंडळाला तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच अनुषंगानं गेली 50 वर्ष कोकणची लोककला सांस्कृतिक वारसा हे मंडळ जोपासत आहे आणि गेली 50 वर्ष या भव्य दिव्य प्रांगणामध्ये कोकणची लोककला शक्तितुरा या कलेचे या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि म्हणून या रंगभूमीवरती नामवंत गुणवंत या ठिकाणी शाहीर मात्रापर शाहीर मंडळ होऊन गेले आणि आज प्रथमतः या छोट्याशा कलाकाराला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आपले आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो या मंडळाचे आधारस्तंभ आणि स्फूर्तीस्थान स्वर्गीय बाळकृष्ण पवार सर्वांचे दादा यांना या ठिकाणी प्रथमतः भावपूर्ण आदरांजली वाहतो तसेच सावर्डे म्हटलं की शिक्षणाची पंढरी आणि ही पंढरी ज्यांनी उज्ज्वलित केली या सावर्डे गावचे सुपुत्र स्वर्गीय आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब या देखील या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांचाच वारसा आज या मंडळाला त्यांचे या ठिकाणी मार्गदर्शन लाभतं त्यांचं सहकार्य लाभतं ते तुम्हा आम्हा सर्वांचे या तालुक्याचे या भागातले लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो या मंडळाची एक खासियत आहे की गेले 50 वर्ष सामाजिक असेल शैक्षणिक असेल तसेच सांस्कृतिक असेल अशा अनेक प्रकारचे उपक्रम मित्रांनो या मंडळाने या ठिकाणी राबवलेले आहेत आणि म्हणून या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार कार्याध्यक्ष सहसचिव आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना देखील या छोट्याशा कलाकाराचा मानाचा मुजरा असणार आहे मित्रांनो आणि म्हणून आज हा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने मी पुढे घेऊन जात आहे मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू नागेशदा किर्डवकर त्याचप्रमाणे ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि दरवर्षीप्रमाणे मित्रांनो यावर्षीही त्यांचं गाणं अगदी लोकांच्या मनामध्ये जागा केलेली आहे असे माझे बंधू कीबोर्डला मला साथ देतात पंकजदा काताडे त्याचप्रमाणे बँजोला मला साथ देतात माझे बंधू ललितदादा येसरे पॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताडे शैलीला मला साथ देतात माझे दादा रोहितदादा जाधव आणि हा आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत की ज्यांची आहे सगळीकडे हवा ज्यांची आहे सगळीकडे हवा असा रत्नागिरी जिल्ह्यातला एक उत्कृष्ट असा साऊंड मंच आमचा डावा आणि म्हणून डावा दादा आणि संपूर्ण त्यांची सहकारी या ठिकाणी टीम आलेले आहे तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो तसेच आजच्या या गर्दीमध्ये या लोककलेतील ख्यातनाम शाहीर वर्ग उपस्थित आहेत त्याच्यामध्ये माझे मित्र तुरेवाले नामवंत शाहीर 16 तारखेला आमचा कार्यक्रम या ठिकाणी चिपळूण मध्ये होणार आहे कापसा या ठिकाणी शाहीर सचिनजी धुमक मौली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्या देखील मानाचा मुजरा करतो तसेच शाहिरांचे सोबती आणि माझे परम मित्र आदरणीय संतोषजी कोल्हापटे बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो तसेच आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत त्याच्यामध्ये पॅडवाले आमचे रुपेशदा शेलार ढोलकीपटू आमचा अपूर्व झाडेकर तसेच आरवली गावचे सुपुत्र आमचे गोटेदादा गुरव बँजो प्लेअर आमचा प्रसाद गुरव तसंच माझा युवा शिष्य ओमकार रांजेकर बँजो मास्टर आमचे अविनाशदा सुतार त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि ख्यातनाम शक्तिवाले शाहीर आदरणीय सन्माननीय संभाजी तावडे दादा देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मला मित्र परिवार देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक सन्माननीय सावर्डेकर दादा आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तसेच निवळी गावचे सुपुत्र माझे बंधू गौरवदादा सुर्वे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत या सर्वांना या ठिकाणी मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो आजच्या या गर्दीमध्ये अजून कोणी शाहिरी वर्ग कलाकार वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल कारण या भागामध्ये मित्रांनो नमनाची क्रेज खूप जोरात आहे नमनाचे कलाकार या गर्दीमध्ये जर कोण उपस्थित असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो त्याचप्रमाणे या ठिकाणी एक नामवंत नमन या ठिकाणी कलाकार आहेत माझे बंधू बाबादादा भागडे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो आता रीतिरिवाजाप्रमाणे मित्रांनो सर्वांना मुद्रा झालेला आहे बरोबर आहे ना आता राहिलं गणपती मानाचा आहे ना आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई विकाची लांबोरी बोवा बोला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो बोवा माझे चांगले मित्र आहेत त्यांना मान देतो बुवाना मान सन्मान त्यांचा करतो आणि म्हणून शाहिरांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम
आदरणीय विजयजी निकम, आदरणीय राकेश जाधव यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्यायला आशा बाळगतो. पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम वंदन माझे क्षमाय पिराला, दुसरे वंदन माझ्या सद्गुरूचरणा, मग तिसरे तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला आणि चौथे वंदन या माझ्या बसलेल्या सायरसी. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजय भोवड, सावर्डे भोवडवाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य, व्यावसायिक सावर्डे, उद्योजक आहेत. दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. तसे आज माझा भाऊ खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मुंबईमध्ये अगदी मुंबई पासून गावापर्यंत मला त्याची सावंतची साथ मिळते असा सर्वांचा आमचा लाडका, सर्वांच्या परिचयाचा आमच्या राजूदादा पड्याल विकण्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. शाकिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो, हे रसिका, आज ही छोटीशी नौका, आज हा छोटासा शाहीर, हा छोटासा कलाकार, ही छोटीशी नौका या जनसागरामध्ये तरंगत आहे. आणि म्हणून रसिक राजा, ही विनवणी, ही स्तवन, हा अजान देखील तुझ्या चरणावरती ठेवतोय. वा, तुमचं पण जरा कान आता इकडे लावा. आणि म्हणून स्तवन मित्रांनो गातोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. रसिका, मी तुझ्या सेवेसाठी आलो, मायेचा आशीर्वाद तव चरणावर घेता, आणि मी आज मोहून गेलो की प्रेम भक्ती
सदा नित्य न्हारो मग पाहून तुमची प्रेमाची साथ रसिका अरे आज मी धन्य झालो. आणि म्हणून बघा मित्रांनो, म्हणायचं आहे काय, स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणतोय लक्ष असावं की शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला. हे रसिक राजा, अरे शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला, रसिकाज तुझ्या चरणाला, रसिकाज तुझ्या चरणाला वंदितो या सभारणाला, वंदितो सभारणाला.
कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदा झाले घराण्याचा विजय आसो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा आयुष्याकडे 1 तासाचा वेळ दिलेला आहे आणि निश्चित 1 तासामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहे आणि म्हणून स्तवन या ठिकाणी झालेला आहे. आज या वर्षी मित्रांनो या वर्षातला मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे मित्रांनो 4 कार्यक्रम झालेले आहेत आणि बरेच वर्षानं मला वाटतं कदाचित 4-5 वर्षांना असेल शाहिरांचा आणि माझा आजचा हा पहिला 4-5 वर्षानंतरचा ओपनचा मित्रांनो आज हा पहिला शो आहे आणि म्हणून बाबा आजचा जो कार्यक्रम आहे मित्रांनो हा निश्चित तऱ्हेने कारण बुवा पण अतिशय नामवंत गुणवंत आता आल्यावर त्यांचं गुण बघा है ना बाई आणि निश्चित मित्रांनो आजची जी बारी आहे बुवा तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे राजेश भाऊ म्हटलं की बारी मित्रांनो झापूक झुपूकच असते है ना मबुवाना बुक्की टेंगू देवे ना झोपल्यावर काय हो बुवाना बुक्की टेंगू देवे काय गोलीगत देऊया ना अगदी दोन्ही आम्हा कलाकारांना शेवटपर्यंत मित्रांनो फक्त अशीच तुमची साथ राहू दे आणि म्हणून बुवा तुमचं जे कारकून आहेत ना खरडवायला त्यांना पण सांगा की कानाची भोका उघडी ठेवा कारण मी बोलतोय एक आणि तिथं खरडवता दुसराच काहीतरी तुमच्या कानात जर कोण मुतला नसा तर तुम्ही बाहेर या तुम्ही निवडून घ्या बुवा मी काय म्हणतोय ते हा मी म्हणतोय आणि बुवा इथं आल्या बोलता दुसरंच काहीतरी म्हणून म्हणतोय बघा गड गाता मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं तुझ्या विना सखा गणेश मज कोण नाही मकन कनात भरला तू देवा अरे साऱ्या विश्वाच्या ठाई मनामुखी घेता तुझे देह भान हरपून जाई की नामुखी घेता तुझे
हीच तुझ्याच पायी. आणि म्हणून बघा मित्रांनो, या वर्षी बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घराघरात झालं. 1.5 दिवसाचे बाप्पा, 5 दिवसाचे बाप्पा, गौराईचं देखील कालच विसर्जन मित्रांनो झालेलं आहे. अजून 10 दिवसाचा बाप्पा या ठिकाणी आहे. पण ज्या आधी मायेच्या लाडक्या पार्वती पुत्रानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरत पहिला पूजेचा मान मिळवला, त्या विघ्नहर्त्याला आज चराचरामध्ये जळी स्थळी काष्टी पाषाणी हा भरून उरलेला विघ्नहर्ता आहे. आणि म्हणून गण मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय. आणि एक वाखण्याजोगी गोष्ट आहे मित्रांनो, शाहीराणी गेल्या वर्षी माझ्यासोबतच बुवा म्हणजे राजेश बुवा तुमच्यासाठी किती गुणी आहे बघा, चांगला माझा पायगुण आहे. बुवानी माझ्यासोबतच गेल्या वर्षी गाणं गायला होता आणि अतिशय सुंदर गाणं आहे बुवांचा. अगं सांगाय काय काय आणू आहे ना तुझ्या गणपतीला, सुंदर बुवांचा गण. पण आमच्या घराण्यातल्या एका शाहिराणी बुवांच्या गणाला उत्तर दिलं. ते बुवा परवाच्या वाटतं बारीमध्ये त्यांच्या बोलून गेले की म्हणतात मी राजेश बुवाला लावला तर तुला का दुखला. बुवा राजेश बुवाला लावायला बाबाला विचारून या घरात ना, कारण राजेश बुवाला लावला. गण बुवा लावायची गोष्ट नाही, गण ही गायची गोष्ट आहे. बरोबर आहे ना, गण ही गायाची गोष्ट आहे बुवा. आणि राजेश बुवाला लावायला, राजेश बुवा काही एवढा सोपा पेपर नाही तुमचा सुटायला बुवा लवकर. म्हणून म्हणायचं बघा की आळवी तुम्ही रणी आज तुला रे श्री गणनायका. हो आळवी तुम्ही रणी आज तुला रे श्री गणनायका. ओ सिद्धी विनायका तू मंगलदायका, गातो महिमा तुझा रे विनायका. आळवी तुम्ही रणिया तुला रे श्री गणनायका. 1 2 3 4 Oh
दादा खाणेकर दादांनी मला 4-5 वर्षापूर्वी पॅडला साथ दिली होती. उत्कृष्ट पॅड वादक आहेत. दादांच्या माध्यमातून या 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आता स्तवन आणि गण झालेला आहे, बरोबर आहे ना? आता बुवा बारीक खतलव आणि खोतलव. आणि म्हणून मित्रांनो गवळण या ठिकाणी गातोय. अशा माय मावल्या समोर बसलेल्या आहेत. आधी मायाची बाजू मांडतोय. माय मावल्यानो तुमची बाजू मांडतोय. बुवा दाढी मिशीवाला आहे ना? आणि म्हणून शाहीर आज गवळणजी तुम्हाला गातोय. नवीन विषय आणलेला आहे, कारण आतापर्यंत मित्रांनो बुवाना सगळा नवीनच देत आलोय. आणि म्हणून आज देखील गवळणीचा विषय हा बुवा तुमच्यासाठी खास आणलेला आहे ना? लांडोऱ्यानो आता इकडे लक्ष द्या. तुमच्या हातात पण घ्या पेन. जे कारकून आहेत ना तुमचा घरडवणारा त्यांना पण सांगा चांगला लिहा म्हणा. अगदी काय हाय काय करू नका लिहिताना. आणि म्हणून है ना चिंटबाक डमडम. लांडोऱ्यानो चिंटबाक डमडम. तुमचा डमरू वाजवतो मी आज बरोबर कसा तो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळण गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे बरी नाही का नाही तुझी हराम खोरी. मठेवली होती मी बांधून कान्हा. अरे तुझ्या कमरेला दोरी. मन नजर ठेवून होत्या साऱ्या. कान्हा ए माझा किसना आता पाजाव तुझा निसना बघू. अरे नजर ठेवून होत्या साऱ्या. कान्हा तुझ्यावरती गवळ्याच्या पोरी. आणि स्वतःच्याच घरात कान्हा सांग तू का केलीस चोरी. आणि म्हणून बघा बुवा आता लावा तुमचं कान इकडे म्हणून म्हणतोय. आज 10 नंबरचं सरकार आल पंढरी फडके किंगमेकर. पण तू भेटल जवानी गुन्हा.
म्हणतोय. आता आल्यावर म्हणतील यांचा काय मी देणेकरी नाही, यांच्या आपण काय खाऊन नाही, यांच्या काय म्हणतात कुठल्यात काय माझी गुरा गेली नाही. वा गुरा जर गेली तर हा गुराकी पण तसा मजबूतच आहे बुवा. वाकड्या मिडीला वाकडा स्लेम कसा काढतो बघा बुवा म्हणून म्हणतोय. अरे बोलू न खोट भरू नको तू पोट काना ए सावल्या ओ वेस्ट इंडिज बघा. अरे बोलू न खोट तू भरू नको पोट नाही घेणार कान्हा मी खपून. त्याला काय म्हणते कानाला. अरे बोलू न खोट तू भरू नको पोट नाही घेणार कान्हा मी खपून. तुला पाहिला राधेन लपून काना. अरे तू तुझ्या घरात काय करत होतास ना हे राधेनं तुला लपून बघितलंय. कारण आमच्या दह्या दुधाच्या वाट फोडून आमच्या दह्या दुधाची नासाडी करायचास. अरे पण मेल्या म्हणजे मित्रांनो म्हणे ना स्वतःचीच मोरेनी ह्याची चोरी कशाला हवे बरोबर आहे ना. मग राधेनं तुला काय करताना बघितलं हे काना ऐका म्हणून म्हणतोय. बोलू न खोट तू भरू नको पोट नाही घेणार राधा मी खपून. तुला पाहिलाय राधेन लपून बघा. अरे तुला पाहिलाय या राधेन लपून. मग तू खाताना घरच चुपून. तुला पाहिलाय राधेन लपून तुला खाताना घरच बराबर नसता चुकतोय. म्हणजे काना अरे 9 लाख गाई गुरांचा मालक तू आणि स्वतःच्याच घरात दह्या दुधाची चोरी करतोय. अरे करतोयस ती करतोयस अगदी चाटून है ना झापूक झुपूक करून खातोय नुसता चाटून पुसून. मग तुझ्या पण घरात आहे ना तुझ्या पण 80च्या घरात आहे ना एवढा दह्या दुधाचा ढेरका भरलेला आहे. तर चोरी करून तुला खायची काना काय गरज आहे म्हणून म्हणायचं बघा. बोलू न खोट भरू नको पोट बोलू न खोट भरू नको पोट नाही घेणार कान्हा मी खपून. तुला पाहिलाय राधेन लपून तुला पाहिलाय राधेन लपून तू खाताना घरचं चुकून. 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 असा हा चावळा सांगते तुला मी नंदाच्या बाळा. तुला मी नंदाच्या बाळा तुला मी नंदाच्या बाळा. टाकलंस तू चोळा मोळा बापाच्या धंद्याचा झाला घोटाळा. बापाच्या धंद्याचा झाला घोटाळा. बापाच्या धंद्याचा झाला घोटाळा. एवढंही जायचं तुला निघायचं. अरे राधेनं तुझ्यासाठी साईचं ते दूध ठेवलेलं आहे त्या गाईचं ठेवलेलं आहे म्हणून दादा तुला काय म्हणते आई. ठेवलंय साईचं मी तुला गायचं असं तुला ठेवलंय तापून. तुला पाहिलंय राधेन लपून तुला पाहिलंय राधेन लपून तू खाताना घरचं चुकून. 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 करून चोरी फिरतोस काना दारोदारी. म्हणतील चोर तुला पोरी हरी नाही का नाही बंड पोरी.
प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो बोनपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा म्हणून विश्लेषण करतोय विषयाचं. म्हणायचं काय आहे बघा मित्रांनो, हाच विषय मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे 4 कार्यक्रम झालेले आहेत यावर्षी मित्रांनो. शाहिरांना विषय ज्ञात आहे, पण माझ्या समाजाच्या माहितीसाठी विषय असावा म्हणून सांगतोय. लक्ष असावं की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. खाली माझ्या विषयाची ती भाषा आहे की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे. बुवा तुम्ही ज्ञानी आहात, वाचक आहात आणि आज कुठेतरी अपेक्षा करतो की निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घालण्याचा प्रयत्न करा. जर माझ्या ग्रंथाच्या नुसार, माझ्या पुराव्याच्या नुसार जर शाहीर आजचं उत्तर तुमचं योग्य दिलं तर निश्चित या समाजाच्या साक्षीनं शाहीर तुमचा जाहीर सत्कार करेल. पण उगाच जर बुवा वडाचं तेल जर वांग्यावर काढलं तर मग बुवा दुसऱ्या वारीत तुम्हाला बोकीत टेंगून दे अगदी गोलीगत. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. लगेच स्टार्ट होतो. राग येतो तुम्हाला, लगेच इगो हार्ड होतो त्यांचा. हा की जरी घेतली तुम्ही लांबोरी बुवा माझ्या शिकटी, पण मग आज या सामन्यामध्ये लांबोरी बुवा आव्हान राजेश बुवा तुम्हाला देणार नाही सुट्टी. आणि म्हणून बघा विषय घातोय बघा मित्रांनो. शेवटचा विषय एक मुकडा एक अंतरा ठेवतोय कारण टायमिंग झालेला आहे आणि 1 तासामध्ये वारी संपवायची आहे. म्हणून मित्रांनो शेवटचा विषय घातोय. म्हणायचं का बघा की प्रश्न हा साधा, तू फोडला तुऱ्याच्या दादा काय ना, ही इज माय फ्रेंड विकासजी लांडोरे बुवा. माझा प्रश्न हा साधा, फोडला तुऱ्याच्या दादा, तुला शास्त्रात मी कोंबल, अरे तुला शास्त्रात मी कोंबल, मग का उगाच तू कोंबल असा करी जे भन, तुला शास्त्रात मी कोंबल, मग का उगाच तू कोंबल, हो ना म्हणो, मग का उगाच तू कोंबल, अरे सांग तुला काही माझा झोंबल, उगाच तू कोंबल, सांग तुला काही माझा झोंबल, उगाच तू कोंबल, तुला काही माझा झोंबल, उगाच तू कोंबल, तुला काही माझा झोंबल. माझा प्रश्न हा साधा, तुला शराधा, माझा प्रश्न हा साधा, तुला शराधा, तुला शास्त्रात मी कोंबल, तुला शास्त्रात मी कोंबल, उगाच तू कोंबल, सांग तुला काही माझा झोंबल, उगाच तू कोंबल.
तू बोंबल अरे सांग तुला काय माझं आणि म्हणून मित्रांनो 1 तासाचा मला वेळ दिला होता त्या वेळेमध्ये निश्चित या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या तऱ्हेनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मौलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला त्याच तऱ्हेनं शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मौलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि बुवा बारी जेवढी तुम्हाला तापवून करता येईल तेवढी निश्चित तुम्ही करा या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या मित्रांनो साक्षीनं साथीनं प्रथम फेरीची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद